असं ह्या गावामध्ये चालू आहे। त्यांना धन्यवाद करतो। तरी टाइम नसल्यामुळं हे पहा, थोडक्यात माझा परिचय देतो, काही लोकांना माहित नसेल। थोडक्यात परिचय, माझा परिचय, मी 25 ते 26 वर्षापासून मी डॉक्टरकी करतो या गादीगुड्यामध्ये। 15 ते 16 वर्षापासून भारतीय झेंडा, भारताचा हे झेंडा जे आहे ना बीजेपीचा, हे शिवाजी डॉक्टर पैलशंकरला घेऊन त्यानं हे स्थापना केलं। हे तुम्हाला माहित असेल नसेल। भारतीय जनता पार्टीचा झेंडा गादीगुड्यामध्ये स्थापन केला म्हणजे शिवाजी डॉक्टर। तिथून मग स्टार्ट झाला आहे प्रोग्राम। आता दुनियाभरचे आमचे 2 झडपीटीसी, 1 झडपीटीसी, 2 एमपीटीसी, आता येईल ते इलेक्शन मध्ये 6 आपले एमपीटीसी, 1 झडपीटीसी नाही, इलेक्शन खेळायचं आहे। सरपंच इलेक्शन संपलं आता, आहे की नाही? आता आपला कोणचं एमपीटीसी आणि झडपीटीसी इलेक्शन खेळायचं आहे। त्यासाठी काय करायचं आहे तर आपण प्रत्येक महिलांनी आणि पुरुषांनी हे लक्षात घ्या। काय लक्षात घ्यायचं आहे की कितीतरी हे लोक आपल्याला पैसे देऊन हे जिथं आहे सगळं लुटून खात आहे। ह्याच्यावर लक्ष द्या। मला जास्त काही टाइम नाही, मी सिर्फ गाणंच म्हणणार आहोत, पण हे माझा परिचय द्यायचा होता। मी 15 ते 16 वर्षापासून मी काम करतो ह्याच्यामध्ये। आता मी भारतीय जनता पार्टीचा मंडळ प्रेसिडेंट नाही, मी खाली नॉर्मल माणूस हवा मी। तर एक मी तुम्हाला थोडक्यात, तर आपल्याला काय करायचे आता एमपीटीसी आणि झडपीटीसी इलेक्शन करायचे। त्यासाठी आज घर घर में जाना है, काय करायचे आपल्याला?